श्री नवनाथ कथासार अध्याय 3. मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट. मच्छिंद्रनाथाचे श्री राज्याकडे गमन. मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादी तीर्थयात्रा करून सेतुबंध रामेश्वरास गेला. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास राहावयाकरिता दरडी उकरून गुहा करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला. त्याने मारुतीला म्हटले की मर्कटा, तू अगदीच मूर्ख आहेस. शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस. अरे, पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे. आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर विहीर खणावयास लागावे. तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय? असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर तू असा चतुर दिसतोस, तू कोण आहेस? म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारले. तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतीने मच्छिंद्रास विचारले. तेव्हा माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात असे त्याने उत्तर दिले. त्यावेळेस मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो. असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात. पण आता ते कसेही असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो. यास्तव त्याच्या कलेचा 1000वा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे. तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाही तर जती हे नाव टाकून दे. याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की तू मला कोणती कला दाखवित आहेस ती दाखव. तिचे निवारण श्री गुरुनाथ करील. हे ऐकून मारुतीस अत्यंत राग आला. मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर 7 पर्वत उचलून फेकले. ते आकाशमार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन स्थिर स्थिर असे त्याने वातप्रेरक मंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले. पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथांवर टाकीतच होता. पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच किळून टाकले. हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथेच जसाचा तसा खिळून टाकला. त्यावेळी त्याचे चलनवलन बंद झाले. मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेवला होता तो तसाच राहिला. ते पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजे मारुतीस पोटाशी धरले. नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरिता वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली. ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले. तेणेकरून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीही पूर्वस्थितीवर आला. नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाथास शाबासकी दिली. इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती, तुझे या सिद्धापुढे काही चालावयाचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले. याची शक्ती अघटित आहे. तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता, तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या शक्तीच्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकली आहेत. नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ. असे प्रफुल्लित मनाने बोलून आता आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने वरदान दिले. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे, पण माझ्या मनात एक शंका आली आहे, तिची आपण निवृत्ती करावी. कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकालज्ञानी आहेस. असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती. त्यावेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करून तू मला वरदान दिले आहेस. असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की जेव्हा तू समुद्र स्नान करीत होतास त्यावेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो
तू कवी नारायणाचा अवतार आहेस व मत्स्येचा पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते, परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पाहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगांमधून पार पडावयाचं आहे, म्हणून तू हिम्मत करून पुढे कितपत टिकाव धरशील याचाही अजमास मला अशा रीतीने पाहता आला. असो. नंतर मारुती म्हणाला, तू येथून श्रीराज्यात जा आणि तेथे खुशाल ऐश आराम कर. तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल. मग असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला. मारुती म्हणाला, योगेश्वरा, लंकेच्या रावणास जीवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता तिच्या मनात आले की मारुती निसंशय रामाचा पक्का दास आहे. यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजे ह्याचे लग्न करून देऊन संपत्ती संतती सर्व अनुकूल करून देऊन सर्व सुख संपन्न करावे. स्त्री वाचून संसारात सुख नाही तर ती करून देऊन याजकडून सर्व संसार करवावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करेल की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्याकरिता आपल्याजवळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरवला. नंतर सीतामाता मला म्हणाली, बा मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे, ते तू देशील तर फारच उत्तम होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस. अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला. मग कोणते काम आहे असे मी तिला विचारले, परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ती आपला हेतू मला कळविना. असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले. तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली. तेव्हा मी महत् संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो. तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलगीर होऊ नको. श्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातील मख्खी अशी आहे की तुला व मला 4 चौकडीत जन्म घ्यावयाचा असतो. मी व रामाने 99 वेळा घेतला. तूही 99वा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशही 99वा होय. त्यास मारून आल्यानंतर तुला श्रीराज्यात जावे लागेल. तो योग आता घडून आला. यास्तव समयास अनुसरून वाग. याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी श्रीराज्यात गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य, पशु, पक्षी आदी करून सर्व स्त्री पुरुष एके ठिकाणी आनंदाने रममान होतात असे तिच्या ऐकिवात आले होते. ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाहीलाही होऊन गेली. मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या. असे अनुष्ठान तिने 12 वर्षपर्यंत केले. त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले, तरीही तिचा निश्चय ढळेना. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली. तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले. तेव्हा ती मला म्हणाली की मारुती, तुझ्या बुभुकारापासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात. यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस, जेणेकरून सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथून करावे असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नातसुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे. तर तू ते सुख आम्हास प्रत्यक्ष दे, असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे. यास्तव ही गोष्ट माझेकडून घडावयाची नाही. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल. तो मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार होय. त्यापासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ती होईल. अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतिवन केले. तो योग आज घडून आला. तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की मीही ऊर्ध्वरेताच आहे, म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे. माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र आशाने समूळ नाश होईल
व जगात दुर्लौकिक होईल, म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशात स्त्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार होय, म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही. अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही अनादिकालापासून रहाटे चालत आले आहे, म्हणून भोगल्याचा दोष नाही. जसे 99 मारुती तसेच 99 मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र येईल, त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रगट होईल, असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले. मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकास नमस्कार करून ते दोघे जण मार्गस्थ झाले. तर मंडळी, पुढील अध्याय नक्की ऐका. धन्यवाद.